दंगा करत नाही. आम्हाला जाऊ दे, लोकांपर्यंत पोहोचवायचं. नाही नाही, तुम्हाला लोकांपर्यंत पाहिजे. या महाराष्ट्रानं गेल्या महाराष्ट्रातील बलात्कार घटनांचा लाडक्या बहिणींना सुरक्षितता मिळालीच पाहिजे, मिळालीच पाहिजे. लाडक्या बहिणीचा बेबीच्या पेठापासून उदोउदो केलेला आहे. आज आम्ही त्या बेबीला देवावरून घाणेरड्या शिव्या आहे, त्याच्यावर घाणेरड्या गाणे आहे. महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे. मोबाईल खाली घ्या. सुरक्षित आहे, ऑफिस सुद्धा असुरक्षित आहे, काही कामाचे ते सुद्धा आमच्यासाठी असुरक्षित आहे. कधी असं वाटतं की आम्हाला त्याचा खरोखर फायदा आहे की नाही. ज्या पद्धतीनं एखादी लग्न झालेली महिला असेल तर नवरा मला परत स्वीकारेल का? माझ्या घरचे काय म्हणतात? आणि फक्त या एका मुलीवरच अत्याचार केलेला नाहीये, त्यांना सरकारचा धिक्कार असो. महिलांना सुरक्षा न पुरवत निर्जन ठिकाणी किती गुन्हे होत असतील त्याचा विचार आपण सूज्ञ लोकांनी करायला पाहिजे. आणि दिवे लागणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. आम्हाला सुरक्षित वाटणार कधी? होणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. रस्ते सुरक्षित होणार कधी? भाजप सरकार उत्तर द्या. आम्ही आज महिला जागर समिती आणि गुलाबो गॅंग मिळून आज इथे तिरडी उचलली. ती आहे महिला सुरक्षिततेची, कारण का महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात. आणि एसटी महामंडळ झोपलंय, लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते. त्यांना काही देणं घेणं नाही. तर काय चाललंय? अवैध व्यवसाय चाललंय. पोलिसांवर बिल फाडतात, लाज नाही वाटत? तुमची सुरक्षा काय करते? आता काय प्रत्येक गाडीला एक पोलीस ठेवायचा का काय? निर्लज्जपणे बोलतात हे लोक, हे नेते. आणि गृहराज्य मंत्र्याचा तर कठीणच आहे, तो जडबुद्धी आहे, त्याच्या मेंदूला लकवा मारलाय असंच मी म्हणेन. आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळा जो तंबू ठोकलाय हे पहिलं का नाही सुचलं? रिकामा गाड्यात अवैध धंदे कशा चालतायत? दारू, पत्ता, ड्रग, वेश्या व्यवसाय कुणाच्या संमतीने? अहो सगळं रॅकेट आहे.